आज काय एकादश असल्यामुळे महिनावारीला गेलतो तर आम्ही गहिनीनाथ गडावर. तिथं एक मित्र आलता जालन्यावरून वारीला, तर तो आपला फॉलोअर्सच निघाला. तर नमस्कार मित्रांनो, आज काय भागवत एकादश असल्यामुळं आम्ही निघालो होतो गहिनीनाथ गडावर वारीला. गाडीत हवा जरा कमी होती त्यामुळे गाडीला घेतली हवा मारून. नेमकं शेट पण नव्हते आणि शेट आले नंतर. त्याच्या आधीच आम्ही हवा मारून घेतली आणि निघालो पुढं. जाता जाता आम्हाला दिसला होता शृंगेरीचा घाट. मग काय घाटाघाटाने पुढे गेलो तर शृंगेरी देवीचं झालं दर्शन. मग तिथून पुढे निघालो होतो गहिनीनाथ गडाच्या रस्त्याला. संध्याकाळच्या 5 वाजल्या होत्या त्यामुळे हे जनावर चालले होते घरी. आणि मग काय ही पवनचक्की कमून बंद होती काय माहित नाही, पण पुढे येऊन बघतोय तर काय ही काय पवनचक्की लईच गारगार बिंगत होती. अलीकडेच 1 किलोमीटर आपल्या गहिनीनाथ गडाच्या कमानीचं काम चालू होतं. आता ते काम निम्म झालतं आणि ही बस कमून उभा राहिली होती काय माहित नाही, काहीतरी घोटाळा झालता वाटतं. पुढे जाता जाता गहिनीनाथ गडावर दर महिन्याला पायी जाणारी दिंडी दिसली. हे दिंडीतले वारकरी सकाळी 7ला घरी येऊन निघतात आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पोहोचते. 1 तासाचा प्रवास करून फायनली आलोत गहिनीनाथ गडावर आणि निघालोत मग दर्शनाला. तिथं पुढे गेल्यानंतर ह्यो भाऊ भेटला. त्याच्याकडून मग गंध लावला. देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर ह्यो बालू दादा भेटला. मग त्याला थोडंफार बोललो होतं आणि आलो पुढं. ह्यो गडी वारीला आलता डायरेक्ट जालन्याहून आणि तो आपला फॉलोअर्स होता. मग काय भेटला. परत पुढे आल्यावर हे गावातले मित्र भेटले. ते काय हातात बांधायला दोरे घेत होते. मग आपल्याला इथं कड्याचे मित्र भेटले. मग यांना टाटा बाय बाय केला आणि निघालोत घरी.